तिसरं कारण म्हणजे सबकोरियॉनिक ब्लीड. हे सबकोरियॉनिक ब्लीड काय असतं? कधी कधी अल्ट्रासाऊंड मध्ये सबकोरियॉनिक हिमॅटोमा आहे असं दिसतं. याचा अर्थ काय? जेव्हा प्लासेंटा तयार होतो तेव्हा तुमच्या गर्भाशयाची भिंत आणि पिशवी यामध्ये थोडा रक्त साचलेलं असू शकतं. हे रक्त जर छोट्या साईजचं असेल तर ते बहुतेक वेळा स्वतःहून रिसॉल्व्ह होतं, त्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही. पण अगेन तुमच्या डॉक्टरचे जे काही सजेशन्स असतील ते फॉलो करणे खूप महत्त्वाचे असते, कारण अर्ली प्रेग्नन्सी एक सेन्सिटिव्ह टाइम असतो. आता चौथं रिझन असतं तुमचं ब्रेन आणि स्ट्रेस कनेक्शन. स्पॉटिंग दिसलं की मेंदू लगेच धोक्याचा सिग्नल सेंड करतो. मग त्यामुळे स्ट्रेस वाढतो, कॉर्टिसॉल वाढतो आणि या स्ट्रेसमुळे तुमचं युट्रस सेन्सिटिव्ह होतं आणि त्या सेन्सिटिव्हिटीमुळे बरेचदा ब्लिडिंग वाढू शकतं. एन्झायटीमुळे पेन जास्ती प्रमाणात जाणवू शकतो आणि म्हणूनच पॅनिक वाढला की सिम्पटम्स एक्झॅगरेट होतात किंवा सिव्हिअर होतात, ज्यामध्ये तुम्हाला लगेच डॉक्टरांचा सल्ला किंवा डॉक्टरांची ॲडवाइस घ्यायला पाहिजे. असे रेड फ्लॅग्स असतात. फ्रेश ब्लड. इफ तुम्हाला प्रेग्नन्सीच्या कुठल्याही स्टेजला फ्रेश ब्लिडिंग दिसत असेल तर तुरंत तुमच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करायला पाहिजे. क्लॉट्स जात असतील, सिव्हिअर पोटदुखी होत असेल, खांद्यामध्ये वेदना होत असतील, अर्ली प्रेग्नन्सीमध्ये खांद्यामध्ये वेदना होत असतील तर तुरंत डॉक्टरांकडे जायला पाहिजे. चक्कर येत असतील तर तुरंत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. दरवेळी स्पॉटिंग झाले म्हणजे मिसकॅरेज झाले असं नाही, पण स्पॉटिंग इग्नोर करूनही चालत नाही. त्याच्यामुळे सायन्स समजून घ्या, शांत राहा, योग्य ती तपासणी करा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला अर्ली स्टेजमध्ये मॅनेजमेंट असतं. प्रेग्नन्सीमध्ये योग्य माहिती खूप महत्त्वाची असते आणि तीच एका प्रेग्नंट लेडीची शक्ती असते. त्याच्यामुळे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ग्रुपमधल्या न्यू मॉम सोबत जरूर शेअर करा. बाय.